13 वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय। साताऱ्याच्या सासपडेतील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। एक जण ताब्यात आहे। गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घरात रक्तबंबाळ अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आलाय। साताऱ्याच्या सासपडेतील ही धक्कादायक घटना आहे। 13 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण आहे। एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर रक्ताच्या थारोळ्यात या 13 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता। तर या मृत्यूमुळे अनेक संशय व्यक्त केले जात आहेत। ही घटना नेमकी काय याचा तपास आता पोलीस करताय। मात्र सध्या सासपडे या गावात तणावपूर्ण वातावरण आहे। पोलिसांचाही बंदोबस्त पाहायला मिळतोय। लोक आक्रमक झालेले आहेत। लवकरात लवकर या घटनेचा तपास करण्याची मागणी पोलिसांकडून होते। ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणी सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत। साताऱ्याच्या सासपडेतील ही धक्कादायक घटना आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। प्रकाश, ही घटना नेमकी काय, पोलिसांकडून काय माहिती देण्यात येते? नक्कीच साताऱ्यातील सासपडे या गावामध्ये सातवी इयत्तेमध्ये शिकणारी जी 13 वर्षाची आर्या चव्हाण ही मुलगी होती। ही शाळेतून येताना आपल्या वडिलांच्याकडून घराची चावी घेऊन आली असता ती घरी गेली। घरी गेल्यानंतर तिथे शेजारी राहणारा एक जो मुलगा होता त्या मुलाने तिच्या संग अतिप्रसंग करण्याचा खरं तर प्रयत्न केला आणि त्याला तिने विरोध केल्यामुळे त्या मुलाने तिच्या डोक्यात मागे लोखंडी रॉडने हल्ला केला। त्यामुळे ती मुलगी त्यात मृत्युमुखी पडली आणि ते मृत्युमुखी पडल्यानंतर तो मुलगा तिथून पळून गेल्यानंतर तिचा जो भाऊ आहे तो 5 वाजता आपल्या घरी गेल्यानंतर आपली बहीण रस्त्याच्या थारोळ्यात पडल्याने दिसल्यानंतर त्यानं कालवा केला। त्यानंतर गावकरी तिथे जमा झाल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस ती तेथे आले, पोलिसांनी बघितलं आणि त्याचा तपास घेतल्यानंतर शेजारच्याच मुलाने हे कृत्य केलं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि या अगोदर सुद्धा या मुलाने असा प्रकार केला होता। त्यामुळे पोलिसांनी त्या मुलाला तत्काळ ताब्यात घेतलं। परंतु जे गावकरी होते ते पूर्ण संतापलेले होते आणि त्यांनी जो मुलगा आहे त्या मुलाच्या घरावरती हल्ला करून त्याचं सर्व घर आहे ते संपूर्ण उचलून टाकलेलं आहे। जी गणिता प्रकाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।